आणि आता एक सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय। बीड सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी मोठी घडामोड आता घडतीये। उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे। आताची सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय, जी मागणी मस्साजोगचे ग्रामस्थ गेल्या कित्येक दिवसांपासून करत होते। सुरुवातीपासून त्यांची मागणी होती, ती मागणी अखेर पूर्ण झाली आहे। या संदर्भातली सविस्तर अपडेट आपले प्रतिनिधी देत आहेत माधव सावरगावे। माधव, आपण पाहतोय उज्ज्वल निकम यांची मागणी जी मस्साजोगचे ग्रामस्थ करत होते ती मान्य झालेली आहे। नेमकं काय कारण होतं की उज्ज्वल निकम हेच सरकारी वकील म्हणून मस्साजोगकरांना हवे होते? सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर त्या हत्येचा तपास तातडीने करण्यात यावा आणि जलदगती न्यायालयामध्ये यावर सुनावणी व्हावी अशी मागणी बीड जिल्ह्यातून होत होती आणि त्यासोबतच त्यासाठी पाठपुरावा सुद्धा करण्यात आलेला होता। आणि आत्ताच काही वेळापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः फेसबुक आणि इतर सोशल मीडियावर एक पत्र टाकले आणि त्यांनी सांगितले आहे की संतोष देशमुख हत्या प्रकरणी महाराष्ट्र सरकारच्या वतीनं ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून तर ॲडव्होकेट बाळासाहेब कोले यांची सहाय्यक विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती केलेली आहे। या सगळ्या घटनेच्या पार्श्वभूमीवर तातडीनं सुनावणी व्हावी, त्याचबरोबर ज्या या घटनेमध्ये सहभागी आहेत त्यांचा तपास करावा आणि सोबतच त्यांच्यावर तातडीनं गुन्हा दाखल झाल्यानंतर कारवाई व्हावी अशी एक मागणी होत होती। आणि त्याच अनुषंगाने ही नियुक्ती अत्यंत महत्त्वाची मानली जाते, कारण सरकारी वकील ज्यावेळेस एखादी भूमिका मांडतात त्यावेळेस त्या पक्षाच्या लोकांना त्या व्यक्तीला न्याय मिळावा अशी अपेक्षा असते आणि म्हणूनच उज्ज्वल निकम हे न्याय देतील अशा भावनेतून ही मागणी सुरुवातीपासून करण्यात आलेली होती आणि आता सरकारच्या वतीनं ती मागणी मान्य करण्यात आली आहे। त्यामुळे हा जो कोर्टाचा प्रवास आहे तो तातडीनं होईल आणि लवकरात लवकर संतोष देशमुख यांना न्याय मिळेल अशी एक भावना आता व्यक्त केली जाते। अच्छा, धन्यवाद माधव। अगदी सविस्तरपणे आपण याची सगळी माहिती दिलेली आहे। एकंदरीतच आपण पाहतोय की मस्साजोगमध्ये कालपासून अन्नत्याग आंदोलन सुरू केलेलं आहे। 7 मागण्या या गावकऱ्यांनी समोर ठेवल्या होत्या आणि त्यातली एक मागणी होती ती म्हणजे उज्ज्वल निकम यांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली जावी। आज त्यांच्या उपोषणाचा, त्यांच्या अन्नत्याग आंदोलनाचा दुसरा दिवस आहे आणि दुसऱ्याच दिवशी इम्पॅक्ट होताना आपण पाहतोय खुद्द मुख्यमंत्र्यांनी ट्विट करत सांगितलंय की उज्ज्वल निकम हे आता बीड सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात सरकारी वकील असतील।